जॉगर्स क्लब शेखरेवाडी नाशिक रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आयोजित करण्यात आली। या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच जॉगर्स क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त जयंती महोत्सव निमित्तानं 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजता सर्व आंबेडकरी चळवळीतील तसेच परिसरातील नागरिक व ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होते। प्रभागातील नगरसेवक कैलास अण्णा मुदलियार तसेच नगरसेवक सतीश निकम त्याचप्रमाणे जॉगर्स क्लबचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। या ठिकाणी कवी, शाहीर व गायक यांच्या माध्यमातून सुप्रसिद्ध गायक मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळ वारा महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांचं सादरीकरण करून सर्व आंबेडकरी चळवळीतील या संयुक्त जयंती उत्सव समिती अतिशय भारावून देणारे गीतांचे आयोजन करण्यात आले। अतिशय जुन्या काळातील तसेच वामनदादांच्या लेखणीतून उतरलेले गीते त्यांनी आपल्या समोर गीतातून व त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आलं। वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। सर्वांनी चप्पल बूट काढायचे। जगतवंदनीय जगद्गुरु, जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, विश्वदीप विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न शिकार संघटित वा संघर्ष करा हा क्रांतिमंत्र देणारे क्रांतीसूर्य, घटनेचे निर्माते आणि बहुजनांचे विधाते ते झिजले म्हणून आम्ही सजलो अशा महामानवाला अभिवादन करून ज्यांनी शूद्रांना क्षत्रिय बनवलं, राजे छत्रपती शिवाजी महाराज विधेवेने मती गेली, मतीवेने गती गेले, एका विधेबाई एवढे शूद्र खचले असे क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले, रमाई, भीमाई, सावित्री, जिजाई या सर्व विभूतींना अभिवादन करून आजची 135व्या जयंतीच्या अनुषंगाने आपण सर्व त्रिसरण पंचशील आपण माझ्या मागे म्हणायचे फाउंडेशनचे कैलासजी अण्णा मुदलियार यांचं आगमन झालेलं आहे। तसेच पुढील वंदनेचा कार्यक्रम भालेराव सर अण्णा पुढे प्रकाश जगताप यांनी करा। अण्णा पुढे हाय उपस्थित बांधवांनो, भगिनींनो, या ठिकाणी धम्मवंदना होण्यापूर्वी आपले जे प्रमुख अतिथी आहेत या विभागाचे नगरसेवक मुरली आपला कैलास अण्णा मुदलियार आणि डॉक्टर निरगुडे सर या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा। मला पण मताला इथं प्राधान्य दिलं जातं। वैशिष्ट्य एक सांगायचं आहे की आपले जे गायक आहे मेघानंद जाधव यांचं एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो की त्यांच्या इथे त्यांच्या भीमनगरमध्ये ज्या काही माहिती होतात त्या माहितीचे जे म्हणतो आपण ती तेढी बांधली जाते, ते बांधण्याचं काम हा मोठा गायक करतो। त्याच्यासाठी इतक्या जोरदार टाळ्या वाजवा की झाडाची पानं हल्ली पाहिजे। म्हणजे असे त्यांचे अजून बरेच गुण सांगायचे आहे, पण आपल्याला आता इतका वेळ नाहीये। आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की तुम्ही बरेच गाणे ऐकले असेल, आपल्या समाजातले जे आहेत बरेच गायक बघितले असतील, पण हा जो गायक आहे आणि आज जे तुम्ही गाणे ऐकले हे सर्व वामनदादा कर्डकांचे गाणे आहे। वामनदादा कर्डक ह्या नाशिकचे भूमिपुत्र आहेत, हे बऱ्याच जणांना माहित नाही। आणि एक वैशिष्ट्य आहे, वामनदादाची समाधी यांच्या घरात आहे। पुण्यामधला शनिवार वाडा या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या करते व फक्त टाळ्याच नव्हे तर त्यांच्यासाठी जॉगर्स
क्लब तर्फे सत्कार देखील आयोजित करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आपले सर्वांचे लाडके नगरसेवक माननीय कैलास मुरलीधर सर यांचा सत्कार किरण गायकवाड सर व विलास गांगुडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. महाराष्ट्रातील ख्यातनाम लोककवी संगीत योगी 21व्या शतकातील संत तुकाराम महामेरू संगीत महर्षी कवींची लेखणी गायकांचा गोड गळ्याचा कंठमणी कवी गायक दिग्दर्शक निर्माता संगीतकारांच्या गळ्यातील कोहिनूर आदरणीय माझ्या वडिलांचे पिता गोररी आम्हा संपूर्ण तमाम कलावंतांचे गुरूंचे गुरु माझे आजोबा महाकवी वामनदादा कर्डक भारता तू कशाचा महान रे तुझ्याच घटनकाराचा होतोय ते अपमान रे. तुम्ही कितीही लावा शक्ती तुम्ही कितीही लढवा युक्ती तुम्ही करा किती हल्लाले मजबूत भीमाचा किल्ला. या दोन्ही गीताचे कबरी आदाने काल कधीच माझ्या वडिलांचे छोटे बंधू माझे काका गुरुवर विजयन दादा यांनी त्रिवार वंदन ज्यांनी मला घडवलं. कालकथित माझे वडील गुरुवर गायक बाबूराव प्राध्यापक बुद्धरत्न नितकर सर माझे जन्मदाते आहे यांचे नतमस्तक होतो आणि गीताला सुरुवात करतोय. काही चुकी होईल आपला मुलगा आपला भाऊ समजून मला क्षमा करावी. आज जॉर्गस क्लब च्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं भीम पहाडचं. यायला आम्हाला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि गीताला सुरुवात करतोय. सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी आम्हा कलावंताला संधी दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानून गीताला सुरुवात करतो. पोचवण्याकरता जॉगर्स क्लब सतत प्रयत्नशील आहे. या फक्त जयंती उत्सवच नसेल परंतु महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी व इतर कार्यक्रम या ठिकाणी जॉगर्स ग्रुपच्या वतीने केले जातात आणि याचा मूळ उद्देश सर्वांमध्ये एक शैक्षणिक जागरूकता व्हावी, महापुरुषांचे विचार त्यांना समजावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, त्याचबरोबर गाडगे महाराजांचं कार्य, जिजाऊचं कार्य, रमाईचं कार्य, सावित्रीबाईचं कार्य हे आजकाल वाचण्याच्या अभावामुळे समजत नाही. त्याच्यामुळे जॉगर्स क्लब हा प्रयत्नशील आहे आणि यापुढे सुद्धा तो प्रयत्नशील राहील. जॉगर्स ग्रुपची 2023मध्ये स्थापना झाल्यानंतर 10-12 एक मोजक्या लोकांच्या समवेत त्याचं एक प्रवास सुरू झाला आणि आज 2026मध्ये त्याचे 150च्या वर सभासद आहेत. या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वेळेस महत्त्वाच्या जे मान्यवर आहेत त्यांचं नेहमीच सहकार्य मिळतं आणि विधायक कामासाठी सहकार्याची कधीच कमी पडत नाही. त्याच्यामुळं सर्व तन मन धनाने आणि निस्वार्थीपणे कुठलाही मनामध्ये काही असं भविष्याचा स्वतःचा विचार न करता आत्मसमर्पित होऊन जॉगर्स क्लबमध्ये काम करतात हे या ठिकाणी अभिमानाने मी एक सांगतो. आणि जास्त वेळ न घेता आपण फार उत्सुक आहात भीमपाठ कार्यक्रमाकरता. मी माननीय भीमकवी श्री मेघानंद जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. जय भीम, जय भारत. दोघांच्या गावाचे अंतर जरी आहे, 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 अंतर जरी आहे. तू माझा मी तुझा, तू माझा मी तुझा खांदेकरी आहे. दोघांच्या गावाचे अंतर जरी आहे, तू माझा मी तुझा खांदेकरी आहे. शेवटी एकमेकांना खांद्यावर जायचंय. किती भांडण हो द्या मग पुण्यामधला शनिवार वाडा लगेच पुण्यामधला शनिवार वाडा लगेच गेला, पुण्यामधला शनिवार वाडा लगेच गेला. दिल्ली कवडी पुणेकरांना ज्योती बाजू, दिल्ली कवडी जागा, ज्योती बाजू पुणेकरांना दिल्ली कवडी जागा. अरे गात आणि गात जरा हिडली
मुक्तीची केली तुझे सुरुवात, केली तुझे सुरुवात, केली तुझे सुरुवात. आई माऊली सावित्रीने दिली पतीला साथ, तिची आनंदा स्त्री मुक्तीची केली तुझे सुरुवात. अरे संपणार नाही असं त्यानं, संपणार नाही असं त्यानं दिलं देशाला दान, संपणार नाही असं त्यानं दिलं देशाला दान. अरे गात आणि गात राहील इतिहासात. लागली ओढ तुझी. बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी, बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी, ओढ तुझी, ओढ तुझी. सावली ओढ तुझी, सावली गोड, सावली ओढ तुझी, सावली गोड, सावली ओढ तुझी, सावली गोड. बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी, बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी, ओढ तुझी, ओढ तुझी. सावली गोड तुझी, सावली गोड, सावली गोड तुझी, सावली गोड तुझी, सावली गोड तुझी, सावली गोड तुझी. तुझ्या छायेच्या आणि मायेच्या पंखाखाली, तुझ्या छायेच्या आणि मायेच्या पंखाखाली, तिथे गौतम सखाला ज्ञान प्राप्ती झाली, तिथे गौतम सखाला ज्ञान प्राप्ती झाली, तिथे गौतम सखाला ज्ञान प्राप्ती. तुझ्या छायेच्या आणि मायेच्या पंखाखाली, तुझ्या छायेच्या आणि मायेच्या पंखाखाली, तिथे गौतम सखाला ज्ञान प्राप्ती झाली, तिथे गौतम सखाला ज्ञान प्राप्ती झाली, तिथे गौतम सखाला ज्ञान प्राप्ती झाली. तुझ्या जोडीला गती नाही जोड तुझी, तुझ्या जोडीला गती नाही जोड तुझी, गोड तुझी, गोड तुझी. सावली गोड तुझी, 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 सावली गोड तुझी. पुढे बाबा दादा लिहिताय, ठाई ठाई तुझे कोमतूत फुलवावे, ठाई ठाई तुझे कोमतूत फुलवावे, बोधी वृक्ष बंद तुझा परिवावे, बोधी वृक्ष बंद तुझा परिवावे, बोधी वृक्ष बंद ठाई ठाई तुझे कोमतूत फुलवावे, ठाई ठाई तुझे कोमतूत फुलवावे, बोधी वृक्ष बनून तुझा परी दुर्वावे, बोधी वृक्ष बनून तुझा परी दुर्वावे, बोधी वृक्ष बनून तुझा परी दुर्वावे. मुळी नाहीच पुन्हा बनावी जोड तुझी, मुळी नाहीच पुन्हा बनावी जोड तुझी, गोड तुझी, गोड तुझी. सावली गोड तुझी, 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 सावली गोड तुझी.
म्हणताय प्रेरणा तूच इथे भावी आता बाबांची प्रेरणा तूच इथे भावी आता बाबांची प्रतिभा पावसात भावी आता बाबांची प्रतिभा पावसात भावी आता बाबांची प्रतिभा पावसात भावी आता बाबांची प्रेरणा तूच इथे भावी आता बाबांची प्रेरणा तूच इथे भावी आता बाबांची प्रतिभा पावसात भावी आता बाबांची प्रतिभा पावसात भावी आता बाबांची प्रतिभा पावसात भावी आता बाबांची पण रे तूच आता पण रे तूच आता गाणी गोड तुझी पण रे तूच आता गाणी गोड तुझी गोड तुझी सावली 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 गोड तुझी बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी ओढ तुझी ओढ तुझी सावली गोड तुझी सावली गोड सावली गोड तुझी 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 सावली गोड हात वरती करून दोघं काय झालं पाहिजे आपल्या सगळ्यांचे, कारण की इतकीही प्रसन्न आणि प्रमोदित सकाळ आणि या प्रमोदित अशा प्रभाते वेळी आपण सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या विचारांची आळवणी या ठिकाणी करतो आहोत. खऱ्या अर्थाने या वृक्षाला जर आपण बोधिवृक्ष म्हटलं तर याच बोधिवृक्षाच्या खाली आपण सगळेजण या गोड सावलीचा आस्वाद घेतो आहोत असं म्हणायला हरकत नाही. अभिजात मराठी साहित्य आणि वाङ्मयाच्या प्रांतात आतापर्यंत जितकी काही गीतकार आणि कवी झाली तर या सगळ्या गीतकार आणि कवींच्या पुढे रूपकांची मांडणी किंवा उपमा उपमेय उपमानांच्या संदर्भामध्ये महाकवी वामनदादा कर्डकांना आतापर्यंत कुणी आव्हान देऊ शकलेलं नाही. आणि म्हणून वामनदादांच्या या सिद्धास्त लेखणीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सगळ्यांना. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांना कबीरांना आणि फुलेंना गुरु मानलं आणि 2500 वर्षापूर्वीचा तो बुद्ध आणि तो बुद्धांचा तो तेजोमय तेजपुंज विचार तुमच्या आणि आमच्या पदरात टाकला आणि आपण सगळेजण शुद्ध झालो, शुचिरभूत झालो. आणि म्हणून याच बुद्धांना आणि बाबासाहेबांना एका गीतामध्ये ऐकण्यासाठी या महाराष्ट्राचा बुलंद आवाज, पहाडी आवाज, या महाराष्ट्राच्या गेल्या 2 दशकापासून ज्यांनी महाराष्ट्राच्या मनावर एक गारुड उभं केलं ते दस्तूर खुद्द शाहीर मेघानंद जाधव यांच्या गोड आवाजातून एक सुंदरसं गीत या स्वरमंचावरून. एवढं विचार माहितीये का 95,602 रुपये किती लागले. कोण कुठं आलं, कसा प्रचार करून गेलं, पायी गेला, फिरला माणूस, कार्यकर्ता येत होता, बाहेरगावची लोक येत होती, महाराष्ट्राची सगळी लोक येत होती. शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या नाशिक जिल्ह्याची कमिटी सुद्धा मला औरंगाबादला आली. शुभेच्छा. 58 नंबरचं इकडनं मध्ये 58 नंबरचं घर माझं आहे. या दादासाठी टाळ्या वाजवा. आणि या मंडळींनी ज्यावेळेस कार्यक्रम घेण्यासाठी आले त्यांनी मला सहज इतिहास सांगितला, कसं कसं काय काय करतो आम्ही. मी खोटं सांगत नाही. कलावंतांची पेमेंट असते, रात्रंदिवस कलावंत जागत असतो. आज जर कलावंत घरी गेला की 2 दिवस ते कामाला जाऊ शकत नाही. रात्रीचा कार्यक्रम केला, काल दिवसभराचा प्रवास, कालची सुट्टी पडली, रात्रभर प्रवास, रात्रभरचा कार्यक्रम करता पुन्हा दिवसभर प्रवास करायचा, 2 दिवस गेले, 3ऱ्या दिवशी का पुन्हा कार्यक्रमाला लागायचं. ही कलावंत मंडळी वामनदादाकडे चळवळीतली माणसं आहेत. आम्ही जेवढं आम्हाला लागतं तेवढेच पैसे जास्त घेत असतो, त्यापेक्षा जास्त पैसे घेत नाही. उरले पैसे मला माहिती आहे. होता काळोखांचा काळ तो, शेतकऱ्यांसाठी व्हायचा नांगराची फाळ तो, शेतसरीसाठी व्हायचा आभाळ तो, शेतसरीसाठी व्हायचा, शेतकऱ्यांसाठी व्हायचा नांगराची फाळ तो, शेतसरीसाठी व्हायचा मोठा तो आभाळ तो, शेतसरीसाठी व्हायचा मोठा आभाळ तो, लुंबिनीला जन्मलेला लुंबिनीचा बाळ तो.